ज्ञानराजा सुपात्र आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी हरी जय राम कृष्ण हरी
हरि 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 समचरणाची शोभा पाहता समचरणाची शोभा समचरणाची
धन्य प्रतिष्ठान जन रहिवासी धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान गोदातीर धन्य प्रतिष्ठान यते जन रहिवासी कमला तीर्थ चरण नाथांचे कृष्ण कमला तीर्थ चरण नाथांचे
हरी जगाचे कधी दोष नया तीर्थे स्थानी तत्पदी दर्शन नया तीर्थे स्थान तत्पदी दर्शन वज उद्धरण कुलासहित विष्णू कमला तीर्थ चरण नाथांचे कमला तीर्थ चरण नाथांचे हरी जगाचे बली पुरुष तिला म्हणे दया घडोते तिलवारी म्हणे दया घडोते तिलवारी दया पुण्यासही न वर्णावे म्हणे दया घडोते तिलवारी म्हणे दया घडोते तिलवारी दया पुण्यासही न वर्णावे कृष्णकमला तीर्थ चरण नाथांचे कृष्णकमला तीर्थ चरण नाथांचे हरी जगाचे कली दोष धन्य धन्य बुधा
धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष निळा म्हणे जया घडो तेथील वारी निळा म्हणे जया घडोल तेथील वारी तया पुण्यासई न वर्णावे कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष महायोग पीठित देवी व्रथाम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र हि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ज्ञानदेव नमस्कृत्यम नामदेव तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततपरं समाधिस्थाश्वत्थरूपे दयाला मुढा पामराला गीतारावयाला निराकार आकार होऊनी यथार्था नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीच्या स्वामी
दंडवत तुझे पाया सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण धन्य गुणाती धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांच्या वैकुंठ गमनानंतरचा कार्यकाळ आणि त्यानंतर दिलेला अनुग्रह अर्थात संप्रदायामध्ये ज्या संतांना अनन्यसाधारण असं महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं असे असणारे श्री संत निळोबाराय महाराज आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले जास्त लांब नाही. आपण ज्या दिवशी कीर्तन करणार असतो त्या दिवशी त्या कीर्तनाचं औचित्य त्या कीर्तनाचं निमित्त त्या कीर्तनाला आपल्याला बोलवलेल्या आयोजकाचं मत या सगळ्या काही गोष्टी प्रकर्षणे लक्षात घेऊन मग अभंग निवडावा लागत असतो. आज या ठिकाणी श्री क्षेत्र खंडाळे येथून आमच्या श्री क्षेत्र प्रतिष्ठान नगरीमध्ये अर्थात पैठणला भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान ग्रामदैवत श्री हनुमंतराय व श्री शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज तसेच माऊली ज्ञानेश्वर महाराज तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचा हा पालखी सोहळा नुसता पालखी सोहळा नाही महाराज भव्य दिव्य पालखी सोहळा आज त्याचं प्रस्थान आणि त्या प्रस्थानानिमित्त आजची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण श्रीयुत नाथ महाराजांवर अतिशय निस्सीम भक्ती ज्यांची आहे आपल्या परिसरातले असे असणारे आमचे परमस्नेही परममित्र श्रीयुत हरिभक्तीपरायण संतोष महाराज खेडकर तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे समस्त विद्यार्थी तसेच त्यांना साथ देणारे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तजन उपस्थित आपण सर्वजण आणि आज विशेष करून माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलेले आणि या प्रस्थान कार्याला उपस्थित राहिलेले हरिभक्तीपरायण ज्यांच्या भावार्थ दीपिका नामक अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ संपूर्ण मुखोद्गत आहे असे असणारे हरिभक्तीपरायण श्रीयुत नंद किशोरजी बाबा महाराज हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. बाबांचं पाहिलं मी पहिल्या वेळेसपासून म्हणजे आल्यापासून मी पाहतोय साधकाची वृत्ती कशी पाहिजे तर साधकाची वृत्ती बाबांसारखी पाहिजे. कुठेही मला मुझे गिनो कुठेही मला महत्व द्या बाबांनी परवानगी दिली का नाही याची मला कल्पना नाही पण पत्रिकेमध्ये बाबांचा ज्यावेळेस फोटो छापला त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की बाबांची वृत्ती ही साधकाची वृत्ती आणि की आजकाल वृत्त्या खूप बदलतात पण साधक वृत्ती प्राप्त होणं हे तेवढंस सगळ्यांना सहज शक्य होईल अशातला भाग नाही. आपण एआयच्या टेक्नॉलॉजीमध्ये एआय तंत्रज्ञान वापरण्याच्या तयारीत आता आपण लागलोय. त्या एआय ला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा त्याचं उत्तर त्याच्याकडे तयार आहे. वारकरी संप्रदायाचं सुद्धा समग्र ग्रंथांचं संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचं कार्य आणि त्याचीही माहिती त्याच्यावर अपलोड करणं चालू आहे. मुळात विहिरीत जर पाणी असेल तरच ते पोहऱ्यात पाणी देऊ शकतं. ती विहीर जर कोरडी असेल किती पोहरे टाकले सोन्याचं टाका नाही तर प्लॅटिनमचं टाका त्या पोहऱ्यामध्ये पाणी येणार नाही. त्यामुळं आधी पहिले इनपुट द्यावं लागतं तेव्हा आउटपुट प्राप्त होत असतं. त्याच नियमाप्रमाणे आपण सगळ्या जणांकडे इथं म्हणजे काय म्हणता येईल त्याला काय म्हणतात ते आयफोन नावाचा मोबाईल आहे. बऱ्याच जणांकडे तर भारी भारीचा प्रो मॅक्स वगैरे सिरीजचा मोबाईल आहे. का त्याचं कारण आहे आपण खूप वाढत्या तंत्रज्ञानाच्या मागे लागलो आणि या तंत्रज्ञानाच्या सोबतच आपल्याला एक आपलं जे लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार नावाचं तंत्रज्ञान आहे ते संस्कार ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस हे लहान लेकर सगळेजण आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येण्याचं कारण काय की पुढे चालून हेच ज्येष्ठ कीर्तनकार सुरुवातीला नवोदित कीर्तनकार होतील त्यानंतर
तरुण कीर्तनकार, तडफदार त्यांचं व्यक्तिमत्व राहील. आणि त्यानंतर कालांतरानं ते ज्यावेळेस बाबांनी एवढे होतील त्यावेळेस ते ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून संबोधले जातील. त्यावेळेस आवर्जून मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, त्यावेळेस आवर्जून एक लक्षात ठेवा, संतोष महाराजांचं नाव लक्षात ठेवा आणि नाथ महाराजांचं नाव लक्षात ठेवा. आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी आलेत. मी पाहतोय अगदी घोड्यापासून नगारा, नगार गाडी, नगारखाना, नगार गाडी नंतर त्या ठिकाणी उंट सुद्धा होते 2-2. हा, मला सांगू का, मला माझं बालपण आठवलं या दिंडीत पाहून. म्हणताल महाराज तुम्हाला जन्मल्यापासूनच आहे, पण ऐका ना, जन्मल्यापासून जरी असलं तरी सुद्धा सांगतो तुम्हाला की लहानपणी, आम्ही लहान असताना, त्यांच्या एवढे असताना, या महाराजांनी एवढे असताना, लहानपणी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा पालखी सोहळा यायचा पैठणला. कालांतरानं तो रहित झाला. त्याचं कारण काय, मला ती कारण मीमांसा करायची नाही इथं. असो, मला सांगण्याचा भाग एवढाच आहे, त्यावेळेस मात्र आम्ही त्या वयात असताना गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत एक हत्ती येत असत बाबांचा, गजानन महाराजांचा. आणि सगळे जण त्याच्या दर्शनासाठी आवर्जून आमचे सगळे पैठणकर जात असत बरं का. आणि मग त्या उंटाला पाहून मला त्या हत्तीची आठवण आली बरं का. आणि ते आले की मग आम्ही पण जायचो, पण आम्हाला दिंडी, छबिना, काल्याची दिंडी, पहिली दिंडी, निर्याण दिंडी हे सगळं करूच तर आम्ही मध्ये छबिनाच्या दिवशी म्हणजे सप्तमीला मुद्दाहून वेळ काढायचो. आणि वेळ काढून कोणाला तरी चोपदाराला वगैरे घ्यायचं, एकटं पाठवत नव्हते, यात्रेमध्ये गर्दी असायची म्हणून. मग आम्ही जायचं त्या चोपदाराला घेऊन, चोपदाराने आम्हाला घेऊन जायचं. चोपदाराला पाहिलं रे पाहिलं नाथ संस्थांच्या की लगेच त्या महाराजांनी किंवा तिथलच्या एका वारकऱ्यांनी यायचं, अरे नाथ महाराजांचे वंशज आलेत, त्यांचे चिरंजीव आलेत, त्यांना हत्तीचं दर्शन घ्यायचं, गजाचं दर्शन घ्यायचंय. त्या गजाननाचं दर्शन घेण्यासाठी जायचं. मग आम्ही, मला चांगलं आठवतं, आई निघतानाच आईनी किंवा बाबांनी आम्हाला खिशामध्ये नेहरू शर्ट असायचा ना, असाच छोटा पण आमच्यासाठी शिवायचे. आणि मग शिवलेल्या नेहरू शर्ट मध्ये मला अजून आठवतंय, त्या काळात एक 10ची नोट आणि एक रुपयाचा ठोकळा, असा 11 रुपये घ्यायचे, त्या हत्तीच्या, त्या गजानन महाराजांच्या आणि सोंडीमध्ये ठेवायचे. त्या सोंडीनी तो त्या माहुताला द्यायचा आणि दिल्यानंतर आम्हाला असा आशीर्वाद द्यायचा. माझं बालपण इथं मला आठवलं, त्यामुळं खऱ्या अर्थाने मी संतोष महाराजांना धन्यवाद देईल. काय दिवस होते ते. पण आज या ठिकाणी खूप मोठा सोहळा वाढला आमचा पैठणचा, पण अजूनही काही गोष्टीत आम्ही कमी पडतो का काय, वारकऱ्यांच्या सेवेमध्ये प्रशासन असेल किंवा वंशज मंडळी आहे, आमच्याकडून काही त्या ठिकाणी कमी पडत असेल तर आपण आवर्जून आम्हाला हक्काने आज्ञा करा. ती सेवा आम्ही करण्यासाठीच या घराण्यात जन्म घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मला लहानपणापासून संतोष महाराज ठरून कीर्तन कधीच बापजींनी जमलं, कधीच जमलं नाही आणि जमणार सुद्धा नाही. जे आहे ते आहे, आणि जी बुद्धी सावता महाराज देतील, मारुतीराय देतील, महादेव भगवान देतील, त्याच बुद्धीने या ठिकाणी कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करणार. माझ्या आयुष्यामध्ये या अभंगावर चिंतन मी पहिल्यांदा करतोय. आता ऐका फक्त, आपण सगळेजण उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणी विनंती, बाबांपासून, मोठ्या बाबांपासून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, दंडवत प्रणाम करतो आणि प्रत्यक्ष आता त्या ठिकाणी अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो श्री संत निळोबाराय महाराजांचा आहे. आणि निळोबाराय महाराज हे श्री क्षेत्र पिंपळनेर येथील रहिवासी, आणि त्या पिंपळनेरला कुलकर्णी घराण्यामध्ये जन्म घेतला. आणि कुलकर्णी घराण्यामध्ये जन्म घेतल्या कारणानं कुलकर्णी हे आडनाव नव्हतं पूर्वीच्या काळी. कुलकर्णी हे वतनदाराला संबोधित होते, म्हणजे एक ती पद प्रतिष्ठा आपण ज्याला म्हणतो ना, ते कुलकर्णी वतनदार, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जमीन ते कुलकर्णी, ते देशपांडे, ते देशमुख, अशा पद्धतीचं पूर्वीचा काळ असायचा. आणि यामध्ये लहानपणापासून वेद अध्ययनाचा प्रयत्न निळोबाराय महाराज करतायत, पण वेद अध्ययनामध्ये कुठेतरी मन लागत नाही. हे लक्षात ज्यावेळेस आई वडिलांच्या आलं त्यावेळेस वारकरी अंगाने जीवन जगणं आणि महाराजांनी सुरू केलं.
पण तत्कालीन म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराजांचं वैकुंठ गमन व्हावं आणि त्यानंतर आपण म्हणतो एकदा वडिलांची चप्पल मुलाला यायला लागली की लेकरू मोठं झालं समजायचं. तशी परिस्थिती निर्माण झाली आणि निळोबाराय महाराज मोठे झाले. मोठे झाल्यानंतर त्यांनी वेद अध्ययन थोडं बाजूला केलं आणि वारकरी संप्रदायाच्या नवे नवे वारकरी अंगाने जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू केला. हे जीवन जगत असताना आलेले एक एक अनुभव त्यांनी तुकोबाराय महाराजांच्या गाथ्याचं पारायण केलं आणि गाथ्याचं पारायण करून तुकोबाराय महाराज माझ्यावर प्रसन्न होतील आणि मला आशीर्वाद देतील हा समज त्यांचा झाला. पण कालांतरानं ज्यावेळेस देहूचं दर्शन झालं, देहूला गेल्यानंतर कळालं की तुकोबाराय महाराजांचा अवतार हा वैकुंठ गमन झालेला आहे. मग आता मला कसे तुकोबाराय भेटतील? पण त्यांनी धावा केला आणि धावा केल्यानंतर तुकोबाराय महाराजांचा धावा केला तर साक्षात पांडुरंग परमात्मा पिंपळनेर नगरीत आला. आता ज्याच्यासाठी कीर्तन असतंय, जो देव आपल्याला भेटावा असं आपल्या प्रत्येकाला वाटतं, त्याच्यासाठीच कीर्तन भक्ती आहे ना. मग तो देव जर आला तर बाकीच्याचा विषय काय राहिला शिल्लक. पण निळोबाराय महाराज हे अधिकारी संत आहे आणि अधिकारी संत असल्या कारणानं निळोबाराय महाराजांनी आलेल्या देवाला प्रश्न सुरू केले. काय प्रश्न केला? येथे तुझं लागी बोलाविले कोणी? तुला बोलवलंय का मी पांडुरंगा? अरे तू ज्यांची भक्ती करतोस निळोबा त्यांचं मी आराध्य आहे, म्हणून त्यांच्याही पेक्षा मी तुझ्याकडे त्वरित आलो तर तुम्हाला विचारतो येथे तुझं लागी. निळोबाराय महाराजांचं असं ऐकल्यानंतर, पांडुरंगाचं हे बोलणं ऐकल्यानंतर निळोबाराय म्हणले, देवा माझं तुझं काही भांडण नाही, तुझा माझं काही बांधाला बांध का, तुझी माझी शेती सुद्धा शेजारी शेजारी नाही. मी धावा कोणाचा करतोय? आमच्या जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराजांचा. मला त्यांचं दर्शन घेऊ द्या. जर यदा कदाचित ते म्हणतील की तुझं दर्शन घेऊ तर मग ते दर्शनाचं पुढचं प्रकरण येते. पहिले मला त्यांचं भेट होऊ दे, त्यांचा अनुग्रह होऊ दे आणि त्यांचा अनुग्रह झाल्यानंतर मग तुमच्याकडे. हे सगळे संत सांगतात ना अभंगातून काय की आधी हरीच्या प्राप्तीसाठी धरावे संतांचे ते पाय, मग हरीची प्राप्ती आहे, त्याशिवाय हरीची प्राप्ती नाही. पांडुरंगाला आलेला पिंपळनेरला परतून लावलं आणि मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कळवळा आला. संत कळवळा फार लवकर येतो संतांना. तुकोबाराय महाराज साक्षात त्या पिंपळनेरला आले. आल्यानंतर त्यांना सगुण रूपात दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर अनुग्रह दिला. कसा? मंत्र दीक्षा, नेत्र दीक्षा आणि स्वप्न दीक्षा, तिन्ही प्रकारच्या दीक्षा आहेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये. त्यातल्या स्वप्न दीक्षा प्रकरणाचं जे प्रकरण आहे ते म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराजांनी निळोबाराय महाराजांना स्वप्नात येऊन दीक्षा दिली, अर्थात अनुग्रह दिला, म्हणून ती स्वप्न दीक्षा संबोधली गेली. आणि त्यानंतर सांगितलं, मग बघा ना आता निळोबाराय महाराजांच्या गाथ्याबद्दल बऱ्याच अभ्यासकांचं मत असं आहे की निळोबाराय महाराजांचे जुने जर विचारले बाबांसारखे वयस्कर ज्येष्ठ तर ते म्हणतात की निळोबाराय महाराजांचे 1800 अभंग आहेत. पण आता एक 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 शोधाशोध सुरू झाल्यानंतर जवळपास 1800 ते 2200 एवढे अभंग निळोबाराय महाराजांनी त्यानंतर रचले. आणि या अभंगामध्ये आजचा जो प्रतिपाद्य आपला अभंग घेतलाय तो म्हणजे नाथ महाराजांचं सगळ्यात जास्त वर्णन कोणी अभंगाच्या रूपामध्ये केलं असेल तर ते संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज. विठ्ठल विठ्ठल. एकच अभंग नाही लिहिला, नाथ महाराजांचं समाधी प्रकरण संपूर्ण लिहून काढलं. समाधी प्रकरणच लिहिलं नाही, नाथ महाराजांचा खऱ्या अर्थाने अधिकार नेमका काय आहे याही संबंधाने निळोबाराय महाराजांनी असंख्य त्या ठिकाणी अभंग लिहिले. त्याचं मोजमाप होणार नाही. मी पहिले जो स्तवनामध्ये अभंग म्हणालो, प्रमाण म्हणालो, ते म्हणजे सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, ज्यांचे गीताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण. किंवा आजचा कीर्तनाला चिंतनाला घेतलेला अभंग धन्य गोदातीर, धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जन रहिवासी, असे अनेक अभंग आहेत. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, दासो पंतांचा अभिमान केला गीताचे दर्शन, यवना अंगावरी तुमकला प्रसाद देऊनी मुक्त केला. दत्तात्रय चोपदार उभे काठीकर,
निळा शरण तुमचे पाया अनन्य भावे नाथराया. विठ्ठल विठ्ठल. आणि सगळ्यात प्रसिद्ध झालेला जो अभंग आहे की सगळ्यांच्या मुखोद्गत, की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात जा आणि त्यांना जर विचारलं, निळोबाराय महाराजांचे प्रसिद्ध अभंग आहेत 5 उदाहरणार्थ, आणि त्या 5 पैकी एखादा अभंग पटकन सांगा ना जे संतांचं वर्णन केलेलं आहे. तर ते आरती पण लिहिली आहे. आरती पण लिहिली आहे. पण त्यात सर्वात प्रसिद्ध झालेला जो अभंग आहे तो तुम्हाला मुद्दामून सांगतो, माहित असावी म्हणून. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त हा सगळ्यात प्रसिद्ध अभंग. तुम्ही महिला मंडळ भजनी मंडळ बघा, महिला मंडळांच्या मुखोद्गत अभंग. तुम्ही पुरुष मंडळ भजनी मंडळ बघा, 100 ने 1,00,000% आम्ही ज्या वेळेस एखाद्या वेळेस एखाद्या गावात मुक्काम करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस जर यदा कदाचित कीर्तन झाल्यानंतर जागर असतो. जागर आता जागर बंदच झाल्यासारखं. प्रवचन आणि जागर ही लुप्त होत चाललेली परंपरा आहे. ती जपणं आपली काळाची गरज आहे बरं का. तुम्ही सप्ताह किती मोठा करा, नो लिमिट. म्हणजे इवन मोदीजींना पण आणा, आमचं काही म्हणणं नाही. विशेष उपस्थितीमध्ये त्यांना आणा, आमचं काही म्हणणं नाही. इवन द्रौपदीजींना सुद्धा बोलवा, राष्ट्रपती आपल्या त्यांनाही बोलवा, आमचं काही म्हणणं नाही. पण सप्ताहाचा नियम जो आहे त्याच्यात काही गालबोट लागता कामा नये, एवढं दक्षता घ्या. पहाटे काकडा आरती नंतर विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर मग त्या ग्रंथाचं पारायण, जो कोणता ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, तुकोबाराय महाराजांचा गाथा असेल, जे काही पारायण असेल ते पारायण करता ग्रंथ. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस भोजन, विश्रांती. ते झाल्यानंतर भावार्थ रामायण. आता आमची पद्धत सांग ना, भावार्थ रामायण 2 ते 3 किंवा कथा, चरित्र कथा. ते झाल्यानंतर 4 ते 5 बरोबर प्रवचन होणार म्हणजे होणार. 5 ते 6 हरिपाठ होणार म्हणजे होणार. हरिपाठ झाल्यानंतर मंदिरातली भागीरथी, संध्याकाळची आरती, जी काय परंपरेची प्रत्येक मंदिरात असते आरती, ती झाली. आरती झाल्यानंतर मग कीर्तन झाल्यानंतर मग शेजारती झाल्यानंतर जागर. जागर आणि प्रवचन हे लुप्तच पडत चाललं महाराज. पण हे लक्षात ठेवा, आपण शॉर्टकट मारला पण तिथं तो शॉर्टकट कामाचा नाही. तुम्ही जर परमार्थात शॉर्टकट मारला, एक वाक्य लक्षात ठेवा, परमार्थात जो शॉर्टकट मारतो त्याला आयुष्यामध्ये प्रपंच जगत असताना किंवा प्रपंचिक जीवन जगत असताना मग त्याला भगवान लॉंग कट मारायला होतो. विठ्ठल विठ्ठल. हे निळोबाराय नाथांची आरती सुद्धा लिहिली. नाथांची आरती 2 जणांनी लिहिली, तसं भरपूर जणांनी लिहिली, पण प्रामुख्याने जी प्रसिद्ध झाली ती 2. एक म्हणजे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, हे निळोबाराय महाराजांची आरती. दुसरी म्हणजे आरती एक नाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर, हे आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री संत अनंत गोपाळदासजी महाराज, जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे निस्सिम भक्त होते. त्यांनी नाथांचा अधिकार कधी कळाला, ज्यावेळेस 36 वर्ष देवनाथ महाराजांकडे राबले, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी आली, ती सेवा केली, सगुण रूपात नाथ महाराजांना दर्शन दिलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, आणि त्यानंतर लिहिलेली आरती म्हणजे आरती एकनाथ. लक्षात घ्या. यानंतर तिसरी आरती सांगतो आता. बाळपणी कोणा डंको आला काळ, तो काळ कवणाचा हला कृपाळ. ही जी आरती आहे, जी दोन्ही मंदिरामध्ये, आपल्या गावातल्या नाथ मंदिरात आणि बाहेरच्या नाथ मंदिरात नित्य नियमाने दररोज सकाळची आरती म्हणजे 7:30ची सकाळची जी होती, ही बाळपणी कोणा डंको आला काळ. आणि त्यानंतर आरती ओळू मदन गोपाळनाथांनी लिहिली, त्यानंतर संत सनकाधिक भक्त. मला सांगण्याचा भाग एवढा आहे, ही आरती जी आहे बाळपणी कोणा, ही नाथांच्या मुलीचा मुलगा म्हणजे नाथांचे नातू कवी मुक्तेश्वर यांनी लिहिलेली. भावे मुक्तीश्वर वांछितो पदवी असं शेवट आहे त्या आरतीचं बाळपणी कोणाच्या. आणि यानंतर मग जनार्दन स्वामींची तर नाथ महाराजांनीच लिहिलेली आहे.
भरपूर आहे. प्रभू दत्तात्रयाची आरती सुद्धा जिथं तिथं होती. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ही नाथ महाराजांचंच लिखाण कार्य आहे. ही सेवा आहे महाराज, लक्षात ठेवा. आरती सुद्धा कधी निर्माण होती माहिती का? लक्षात ठेवा. आरती ही कधी लिहिल्या जाते माहिती का? ती भावना, तो भाव कधी येतो अंतःकरणामध्ये, आपल्या लक्षात ठेवा. निळोबाराय महाराजांना ज्यावेळेस नाथ महाराजांचा अधिकार कळाला, फक्त अधिकार कळून आरती लिहायला चालत नाही. इथं अजून एक नियम महत्वाचा आहे. मनामध्ये ज्यांच्या विषयी आपण आरती लिहितोय त्या आरती लिहित असताना मनामध्ये आर्त भाव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आरती तयारच होत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. आमच्या मराठवाड्यात 4 जनार्दन आहेत. किती आहे? 4 जनार्दन. किती? एक रामा जनार्दन, एक विठो जनार्दन, एक जनी जनार्दन आणि एक एका जनार्दन. हे चारीही जनार्दन स्वामी जे आहेत, हे चारही जनार्दन जे आहेत महाराज, हे चारीही अवलियाच होते आणि चारीही संतच होते. विशेष करून विचार करा. एक एका जनार्दन म्हणजे देवगिरीचे किल्लेदार नाथ महाराजांचे मोक्षगुरु जनार्दन स्वामी महाराज. जनी जनार्दन परळी, त्यांची आज समाधी आहे. परत विठो जनार्दन आणि रामा जनार्दन वाले आरती ज्ञानराजावाली, ते रामा जनार्दन महाराज. आणि विठो जनार्दन म्हणजे बीडच्या कचेरीत कलेक्टर होते, त्या काळात प्रांताधिकारी म्हणत होते पूर्वीच्या काळी, ते कलेक्टर. असे हे चारही जनार्दन आमच्या मराठवाड्याने कमवलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता नाथ महाराजांच्या संबंधाने ज्यावेळेस श्री संत निळोबाराय महाराज वर्णन करतात, पहिलाच अभंगातला शब्द आहे तो म्हणजे धन्य. धन्य महाराज जन्मले संसारी, ते ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण गाय. प्रसरविली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. नारायण गाय नारायण गाय. ऐकली नामदेव राय महाराज त्याचं वर्णन करतात. ज्या ज्या वेळेस संतांचा अवतार होतो, अर्थात संत नामक बालक जन्म घेतो, त्या त्यावेळेस धन्य महाराज जन्मले संसारी. विठ्ठल विठ्ठल. नाथांचा जन्म झाला. नाथांचा जन्म होण्या अगोदरची पूर्व पीठिका जी आहे, जो इतिहास आहे, तो फार महत्वाचा. नाथ महाराज पैठणला येण्याचं कारण काय? ही कारण मीमांसा कधी केली का तुम्ही मनात? नाथ महाराज पैठणात कस काय आले बुवा? याची कारण मीमांसा अशी आहे, लक्षात ठेवा. हा पूर्व पीठिका, याचा इतिहास असा की मूळ आमचे जे पुरुष होते, मूळ पुरुष ते भास्कर पंत, जे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ नावाच्या गावात राहत होते. कुठं राहत होते? म्हैसाळ नावाचं गाव, तिथं जाऊन आलो आहे. आणि म्हैसाळून पंढरपूरची वारी करत होते. कोण? भास्कर पंत कुलकर्णी. मग हे भास्कर पंत त्यांचा संसार प्रपंच वाढत असताना, परमार्थ करत असताना यांचा कपड्याचा व्यापार होता. आणि हा कपड्याचा व्यापार वाढवत 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 ते प्रत्येक वेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्या गावात फिरत असत. घोडा असायचा त्यांच्याकडे, पडशी असायची, त्या पडशीमध्ये काही कापड असायचे, कात्री असायची, मीटर पट्टी असायची. म्हणजे त्या काळात मीटर नव्हतं, त्या काळात वार होत. 1 वार 2 वार असे कापड कापायचे आणि विकायचे, त्याच्यावर चरितार्थ चालवायचा. पण पंढरपूरची वारी कधी टाळली नाही, टळली सुद्धा नाही आणि टाळली सुद्धा नाही, दोन्ही गोष्ट. पण त्यांच्या पोटी श्री संत भानुदास महाराजांचा जन्म झाला, जे आमचे मूळ. त्यांच्या पोटी भानुदास महाराजांनी जन्म घेतला. भानुदास महाराजांचा अवतार झाला. लहानपणापासून 8 दिवसाचे भानुदास महाराज होते. प्रखर त्या सूर्याच्या किरणाकडे डोळ्यात डोळे घालून आपण जसं म्हणतो तसं त्या सूर्य किरणाकडे एकटक लावून 1 घंटा भानुदास महाराज त्या सूर्याची उपासना करत होते. आईला लगेच लक्षात आलं, लेकरू भानूचा दास आहे, भानुदास नामकरण झालं. भानू म्हणजे सूर्य, सूर्याचा दास म्हणून भानुदास नामकरण झालं. भानुदास महाराज मोठे झाले. हळूहळू वडिलांचा व्यवसाय वाढवला, कापड व्यवसाय. आणि तो व्यवसाय वाढत असताना वारी सुद्धा करत होते, म्हणून वारी सुद्धा त्या पद्धतीने सुरू केली. पहिले भानुदास महाराजांनी तारुण्य अवस्थेत असताना वारी म्हैसाळ ते पंढरपूर केली. 135 किलोमीटर, जास्त नाही, जवळ होतं, 8 दिवसात जात माणूस. पण नंतर भानुदास महाराज कपड्याचा व्यापार करत असताना समवेत कधी कीर्तनाला कोणी बोलवलं तर नाही म्हणायचं नाही, कीर्तन करायचं, लोकांना योग्य मार्गाला त्या ठिकाणी लावायचं. आणि योग्य मार्ग दाखवत असताना फिरत फिरत एक दिवस गोदावरी काठाला आले. आणि गोदावरी काठाला येऊन प्रतिष्ठान नगरी पाहिली. प्रतिष्ठान नगरी पाहिल्यानंतर, प्रतिष्ठान नगरी आमची साधी नाही, लक्षात ठेवा, मला सांगायचंय.
एक श्लोककार त्यांनी त्याचा श्लोक तयार केलाय प्रतिष्ठान नगरीच्या संबंधाने. ही नगरी मुळात शककर्ता शालिवान राजाची सुद्धा नाही, ही नगरी नाथ महाराजांची नंतर झाली. पण ही मूळ नगरी कोणाची, तर श्लोक असं सांगतो, ब्रह्म्याची नगरी महाद्विजपुरी, द्विज म्हणजे ब्राह्मण, वेष्टीत गोदावरी, सर्कल आहे ना असा हाफ राऊंड, अर्धवर्तुळाकार गोदावरी नदी आहे. शाली वाहन ज्या स्थळी प्रगटला त्याचा पिता भूधरी, हे असं श्लोकात वर्णन आहे. आणि लक्ष्मी नारायणाचं सुद्धा त्या ठिकाणी तिथं स्थान आहे. आणि अशा नगरीला माझा नमस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी प्रतिष्ठान नगरी निश्चित केली. निश्चित केल्यानंतर सगळ्यांना विदित आहे, अनागोंदी गेलेला पांडुरंग, अनागोंदीला नेलेला राजानी पांडुरंग, तो परत प्राणप्रतिष्ठा ना भानुदास महाराजांच्या हस्ते झाली. आणि भानुदास महाराजांना दिलेला वर अर्थात पांडुरंगाने सांगितलं, मागा भानुदासा, काय मागायचं. भानुदास महाराजांनी एकच मागणी मागितली त्यावेळेस, हिची मागतो तुला विठोबा चरणी ठाव दे मला. म्हणजे काय, तुझ्या चरणाशी मला अखंड जागा दे. पांडुरंग लगेच कबूल झाले. आजही वारीमध्ये आपण दर्शन करताना, बारीमध्ये त्या रांगेमध्ये पांडुरंगाच्या पंढरपूरच्या मंदिरात जातो, गरुड खांबाचं दर्शन घेतो. आणि दर्शन घेतल्यानंतर बारीमध्ये पहिल्या ज्या 2 समाधी लागतात ना, त्यातली जी दुसरी आहे, पहिले संतांचं दर्शन, मग परमात्म्याचं दर्शन, ती समाधी म्हणजे भानुदास महाराजांची. आणि मग भानुदास महाराजांना पांडुरंग अजून माग लागले, अजून मागा, अजून मागा. भानुदास महाराज म्हणले, नको देवा, तू चरणाशी मला ठाव दिला, चरणाशी जागा दिली, या व्यतिरिक्त काही नको. भानुदास महाराजांना आग्रह करू लागल्यानंतर पांडुरंग परमात्मा म्हणू लागले. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, तुला नाहीच मागायचं काही? नाही, नक्की नाही मागणार? म्हणले, नको देवा, खरंच नको, मला हेच खूप झालं. ते म्हणले, जर तुला मागायचं नसल तर मी एखादी गोष्ट प्रासादिक स्वरूपाने दिली तर त्याचा स्वीकार करशील का? भानुदास महाराज म्हणले, प्रसादाला कसं नाही म्हणावं? ते म्हणाले, मग प्रसादच समजा, मी तुमच्या 4थ्या पिढीत जन्म घेणार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार पांडुरंग परमात्मा म्हणजे साक्षात एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि या नगरीला मग अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालं 650 वर्षापूर्वीच सांगतो तुम्हाला. आणि आता या भानुदास महाराजांना परत एक पुत्ररत्न प्राप्त झाले, त्यांचं नाव चक्रपाणी महाराज ठेवलं. त्या चक्रपाणी महाराजांना पुढे प्रपंच वाढला, वारी तशीच चालू ठेवली. आणि पुढं वारी करत असताना, प्रपंच वाढत असताना त्यांना एक चिरंजीव झाले, त्यांचं नाव सूर्यनारायण पंत. या सूर्यनारायण पंतांना जे चिरंजीव झाले म्हणजे भानुदास महाराजांच्या 4थ्या पिढीत जो अवतार झाला तो म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. मग एकनाथ महाराजांचा अधिकार सांगत असताना श्री संत निळोबाराय महाराज या अभंगात पहिला शब्द वापरतात, धन्य. धन्य धन्य हा शब्द वापरतात. त्याचं कारण असं की धन्यता आजकाल कोण कशाला देतय आणि संतांना धन्यता देत आहेत, यात किती मोठा भाग आहे लक्षात ठेवा. मी आता बाबांचं जे सांगितलं, वर्णन केलं आपल्या नंदकिशोर बाबांचं, त्याचं कारण एकमेव आहे, संत कधी सांगत नाही मला संत लिहा म्हणून. कोणताच संत कधी सांगत नसतो की माझ्या पुढं क्र कृ भ्र भ्र भ्रू भ्र ह भ प ड ड डो ट ट ट फ फ फ ह ह आ हा, कधी सांगत नाही, लक्षात ठेवा. हा आपला मोठापणा असतो की त्यांच्या नावापुढं काय लावायला पाहिजे, कुणाला परमपूजनीय लिहायला पाहिजे, कुणाला ह भ प लिहायला पाहिजे, कुणाला अजून काय लिहायला पाहिजे, हा आपला भाव असतो. आणि त्या भावयुक्त अंतःकरणाने आपण त्या ठिकाणी ते लिहित असतो. पण ते त्याच्याही पुढे गेलेले असतात. त्यांना लिहिलं काय, नाही लिहिलं काय, नुसतं जरी लिहिलं तरी त्यांना काही त्या गोष्टीचा राग नाही. फोटो टाका काय, न टाका काय. उत्तरेत कधी जर गेले ना तुम्ही कुंभमेळ्यात वगैरे, एखाद्या महाराजांना भेटा, त्यांच्याशी अर्धा 1 घंटा त्यांचा सत्संग करा. सत्संग म्हणजे चांगली संगत. संग केल्यानंतर फक्त त्यांना जाता जाता म्हणा की बाबाजी तुम आपका नंबर दीजिए, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तुम्ही मागितला, ते मोबाईल नंबर सांगतील तुम्हाला. सांगितल्यानंतर तुम्ही विचारायचं, बाबाजी क्या नाम से सेव करू? बाबाजी को नाम क्यों पूछते हो? एवढा मोठा महात्मा असतो, तो नावाच्या माग लागत नाही. पण इथं नगरीला निळोबाराय महाराज धन्यता देतात, गोदा तीराला धन्यता देतात. का?
की त्या गोदा तीराचं महत्व ज्यावेळेस नाथ महाराजांचा अवतार झाला त्यावेळेस अनन्यसाधारण म्हणे तिप्पट नाही 10 पटीने वाढलं म्हणून धन्य गोदा तीर. विठ्ठल विठ्ठल. आता नाथ महाराजांच्या संबंधाने धन्य गोदा तीर, धन्य प्रतिष्ठान, नाथांच्या दशक स्तवनातील श्लोकामध्ये हे प्रतिष्ठान नावाचं नाम आलेलं आहे. कुणी लिहिलं? नाथांच्याच एका शिष्यांनी, ज्यांनी नाथ महाराजांनी 11व्या म्हणजे एकादश स्कंदावर केलेली टीका म्हणजे एकनाथी भागवत 31 अध्यायाची, आणि यांनी दशम स्कंदावर टीका लिहिली ते म्हणजे श्री संत कृष्णनारायण महाराज. आणि हे श्री कृष्णनारायण महाराज रचित जे नाथांचं दशक स्तवन आहे त्यामधला श्लोक आहे, प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी, तया वर्णिता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. या श्लोकाच्या वर्णनाप्रमाणे पूर्वी ब्रह्म्याची नगरी असताना त्या नगरीला नाव, त्या गावाला नाव, त्या क्षेत्राला नाव प्रतिष्ठान नगरी नावाचं नगरी होती. पण प्रतिष्ठानाचा अपभ्रंश झाला, त्याचं पतन झालं, नंतर पठण झालं आणि नंतर अपभ्रंश होत होत त्याचं पैठण झालं. विठ्ठल विठ्ठल. धन्य गोदा तीर. आणि ही गोदावरी दक्षिण वाहिनी आहे म्हणून पैठणला उत्तर काशी एवढंच म्हणतो. पैठणला सगळे जण, आता तुमच्या परिसरातले सुद्धा बरेच जण पैठणला दाव्या करायचा आग्रह करतात. नाही नाही, त्यांचा दावा तिथं पैठणलाच घालायचं ठरवलं आम्ही. का म्हणतात? त्याचं कारण आहे की लोकांची भावना, लोकांचा भाव असा श्रेष्ठ आहे की त्या कृष्णकमला तीर्थावर किंवा त्या 32 तीर्थापैकी एका तीर्थावर ज्यावेळेस 10वा नावाचं प्रकरण आहे जे विधीमध्ये आपल्या मोडतं, 10वा 11वा 12वा 13वा आणि 14वा नंतर गोड जेवण, या विधी जर तिथं केल्या गोदावरी नदी पात्रात तर समजा त्या व्यक्तीला, मृत व्यक्तीला, गेलेल्या व्यक्तीला मोक्ष हा मिळणार म्हणजे मिळणारच. हे त्रिकालवादी सत्य गोष्ट असल्या कारणानं तिथे सगळेजण मरमर करतात. बाकी काही कारण नाही, काहीच कारण नाही. ही दक्षिण वाहिनी आहे आणि पैठणला 32 तीर्थ आहे. किती? एक नाही, फक्त कृष्ण कमला तीर्थ नका घेऊ, असे 32 तीर्थ आहे. पहिलं तीर्थ आहे चक्र तीर्थ, जे आमच्या धरणाच्या खाली आहे पहिलं, आणि त्याच तीर्थावर श्री संत कवी नाथांचा पुढचा अवतार श्री संत कवी अमृतरायजी महाराज यांची समाधी आहे. नाथ महाराज फाल्गुन वद्य षष्ठी आणि ते चैत्र शुद्ध षष्ठी एवढाच फरक. नाथांचाच 250 वर्षानंतरचा कार्यकाळ तो म्हणजे अमृतरायजी महाराज, तोच अवतार. काही बदललं नाही. ऐश्वर्य संपन्न होते, हेही ऐश्वर्य संपन्न होते. त्यांनीही अनेक अभंग लिहिले. ज्यांचा प्रसिद्ध अभंग झाला म्हणजे मराठीतले पहिले गझल आणि कटावकार जे होते ते संत कवी अमृतरायजी महाराज. त्यांचा अभंग होता, आजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. कुठं पाहिलं म्हणे ब्रह्म? तर ते वर्णन करतात अमृतरायजी महाराज. एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जग जेठी, खांदी कावड कावड होती पाणी वाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. त्यांनी लिहिलेलं. दामाजीची रसीद पटवली, कान्होपात्राती उद्धरली, अमृतराय म्हणे ऐसी माऊली, संकटा वारिले आजी मी ब्रह्म पाहिले. अमृतरायजी महाराज वर्णन करतात. त्यांची पहिले समाधी, त्याच्यानंतर मग कृष्ण कमला तीर्थ दुसऱ्या क्रमांकाचं तीर्थ. असं तीर्थावळी, या तीर्थावळीचं तीर्थावळी नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये वर्णन असं आहे की एकेका तीर्थावर सूर्योदयापासून पहिलं स्नान ते सूर्यास्ताच्या आत 32वा स्नान, असं 32 स्नान करायचं. मी असं एका गावात सांगितलं त्या तीर्थावळीचं महात्म्य. ते म्हणले, महाराज आज कळलं बा 32 वेळेस आपल्या हिंदू धर्मात आंघोळ करतात बा स्नान. त्यांना म्हणलं आंघोळ नाही स्नान म्हणा. ते म्हणे म्हणजे आंघोळ काय स्नान काय? म्हणलं आंघोळ गेल्यावर असते, स्नान हे रोज असत. हाच फरक बऱ्याच जणांना कळत नाही आणि ते आम्हाला सांगतात. जमलं नाही बुवा. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणले 32 वेळेस स्नान एका दिवसात, सर्दी होईल ना. म्हणलं करूच नको, करूच नको.
ते म्हणे आम्हाला आठवड्याला माहितीये बा. नाही आलं लक्षात. जाऊ दे, द्या विषय सोडून, जाऊ द्या. आम्हाला आठवड्याला माहिती, काही काही तर एक दिवस आड आहे. मी विचारलं का असं एक दिवस आड? ते म्हणले स्किन खराब होती म्हणे. अरे बापरे, म्हणलो वा क्या बात आहे. हा जो वारकरी आहे, जो हिंदू धर्मात जन्म घेतो ना, त्यांनी नित्य स्नान केलं पाहिजे, किमान 12च्या आत दुपारी. विठ्ठल विठ्ठल. आता एकमेकाला म्हणू नका बाई, बरं झालं बाई महाराजांनी सांगितलं, मला तर माहितीच नव्हतं महत्व. पण सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत 32 स्नान कसे होतील विचार करा. ते वडवळी आमचं 12 किलोमीटर आहे पैठण पासून, पण ते 32वा तीर्थ त्या वडवळीला आहे, जिथं बालाजीचं मंदिर आहे पुरातन. आणि चक्रतीर्थावर पहिलं स्नान करायचं, परत पुढे यायचं कृष्णकमला तीर्थ. कृष्णकमला तीर्थावर स्नान करतोय म्हणून संकल्प करायचा, संकल्प सोडायचा, परत जायचं, परत स्नान करायचं, परत यायचं, अंग पुसायचं, परत चाल, परत पुढचं तीर्थ. असं करत करत सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करणारे होते आजपर्यंत. आणि आजही अधिक महिना अधिक महिना आणि आमचा गंगा दशहरा, वैशाख महिना असतो ना गंगा दशहरा, आंबे वाटतात, त्या दरम्यान आजही लोक करणारे आहेत बर का. काही सर्दी होत नाही, खोकला होत नाही, ताप तर अजिबात येत नाही. आणि त्यांचा त्रिविध तापाची बोलवण होती वैष्णवांचे चरण पाहून. केलं पाहिजे. आपला धर्म काय सांगतो हे एकदा करून पहा. केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपला धर्म किती त्या ठिकाणी प्रगल्भतेचा. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये आम्हाला सॅनिटायझेशनचं महत्व कळालं होतं. आणि हेच अमेरिका आता 400-500 वर्षापूर्वी आम्हाला येऊन सांगते सॅनिटायझेशन महत्वाचं आहे. कोरोनामध्ये आम्हाला कळलं हात कसे धुवावे, पाय कसे धुवावे. आमचा 5000 वर्षापूर्वीचा धर्म आहे बाई, तू काय सांगते आम्हाला? लक्षात घ्या, मला भाव काय त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे की आपला धर्म खूप जुना आहे. आणि सॅनिटायझेशन म्हणजे काय तर शुचिर्भूतता, अर्थात त्याचा अपभ्रंश झाला म्हणून स्वच्छता. विठ्ठल विठ्ठल. या गोदावरीमध्ये स्नान केल्यानंतर काय फळप्राप्ती आहे लक्षात ठेवा, तुमची त्रिविध ताप नाही. तुम्हाला रोग जडला, नाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये केशवकृतनाथ चरित्रामध्ये एक सेपरेट अध्याय. संत निवृत्तीनाथ महाराजांचा दर्शनाचं भाग्य, त्र्यंबकेश्वरची केलेली नाथ महाराजांनी वारी, त्या वारीचं संपूर्णपणे फळ संकल्पित करून एका कुष्ठरोग्याला द्यायचं सांगितलं. नाथ महाराजांनी ते सुद्धा केलेलं आहे. ते म्हणाले जर यदा कदाचित तुम्ही केलेल्या त्र्यंबकेश्वराच्या वारीचं आणि निवृत्तीनाथाच्या दर्शनाचं संपूर्णपणे फळ आणि पुण्य हे जर मला प्रदान करताल तर माझा कुष्ठरोग बरा होईल. नाथ महाराज म्हणले काहीच हरकत नाही, चल लगेच गोदावरीवर गेले, संकल्प सोडला आणि दोघांनी स्नान केलं. जसं स्नान केलं महाराज कुष्ठरोगच गायब झाला. याला म्हणायची संत कृपा. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या जीवन चरित्राच्या संबंधाने बऱ्याचशा गोष्टी अजून लोकांना माहित नाही. त्या प्रसारित आणि प्रचरित करायच्या याच कार्य आमच्याकडे नाथांनीच. आम्ही कोणी मोठे नाही, नाथ महाराज मोठे आहेत, बस संपला विषय. वर्णन करत असताना निळोबाराय महाराज सांगतात धन्य गोदा तीराला धन्यता दिली, धन्य प्रतिष्ठान नगरीला, त्या क्षेत्राला महत्व दिलं. का आजही मोठे मोठे हस्ती, आमचे परमपूजनीय राजेंद्रदासजी महाराज पैठणात पाय ठेवायचा असेल तर पहिले गाडीतून उतरण्याच्या आधी खाली वाकतात, पैठणची माती कपाळाला लावतात आणि मग पाय देतात. जे समुद्र वसनी देवी पर्वतस्यन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्वे, ही जी माफी मागायची ना जमिनीची, का की उठल्यापासून मी तुझ्यावर पाय देणार आहे आणि त्या पाय दिल्यानंतर तू आम्हाला त्याचं पातक लागू देऊ नको, हे प्रकार मोठ्या मोठ्या माणसांना कळतात. आजही पैठणची माती कपाळाला लावण्याचं कारण काय की तेवढी ती पुनीत आहे. ती नाथ महाराजांच्या, संत कवी अमृतरायजी महाराजांच्या, संत कृष्णनारायण महाराजांच्या, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या, निवृत्तीनाथ महाराजांच्या, सोपान काकांच्या, मुक्ताईंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. विठ्ठल विठ्ठल. निळोबाराय महाराज वर्णन करतात धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी. का
ज्यांना नित्य नाथ महाराजांचं दर्शन आहे म्हणून धन्य तेथील जन रहिवासी अभंगाचं प्रथम चरण महाराज. धन्य गोदाती धन्य प्रतिष्ठा तीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी धन्य तेथील जन रहिवासी. त्यांना नाथ महाराजांच्या संबंधाने अभंग लिहितात की गोदा तीर ही धन्य प्रतिष्ठान ही धन्य आणि तिथं राहणारा प्रत्येक जण तिथं घेणारा प्रत्येक जन्म नरदेह प्राप्त झालेला हे सगळे धन्य. धन्योम धन्योम प्रकरण एकदा बघा. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात धन्यता कशात मांडली पाहिजे आणि धन्यता कशात नाही मांडली पाहिजे. पुढे चला. आता द्वितीय चरण नाथ महाराज सांगतात, निळोबाराय महाराज सांगतात नाथ महाराजांच्या संबंधाने कृष्ण कमला तीर्थ हे दुसरं क्रमांकाचं तीर्थ मी सांगितलं. पहिलं चक्र तीर्थ आणि दुसरं जे कृष्णा कमला तीर्थ आहे त्याच कृष्ण कमला तीर्थावर नाथांची समाधी आहे. जिथं नाथांची समाधी आहे तिथं कृष्ण कमला तीर्थ नाही. कृष्ण कमला तीर्थ हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निर्माण केलेलं. म्हणजे आमच्या नगरीला आमच्या क्षेत्राला पैठण क्षेत्राला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास. खंडाळे किती वर्षापासून आहे नाही सांगू शकत. 100 200 500 सांगा ना. प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक तीर्थक्षेत्राला काही ना काही इतिहास आहे. त्या इतिहासाप्रमाणे हे कृष्ण आणि कमला काय तर 16,108 पैकी धर्मपत्नी असलेली एक कमला देवी नावाची धर्मपत्नी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. कसा झाला विवाह आम्हाला तर काहीच माहित नाही. भागवत रोज ऐकतो आम्ही. जाम समर्थ माहिती का. आता समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांचा जिथे जन्म झाला ते जाम नावाचं गाव. ते जाम कशामुळे माहिती का आणि की ती प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये जांबुवंताची राजधानी होती. माहिती ना जांबुवंत. यू नो जांबुवंत. प्लीज टेल मी अबाउट अस. नाही तर टाका गुगलला. बरं ते गुगल उत्तर तरी देते आमचं परमार्थातलं. दिलं नसतं तर बॉम्बला काहीच विषय नाही बुवा नाही सापडलं उत्तर. जांबुवंत प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा निश्चिम भक्त. या जांबुवंताचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांच्या पुढच्या अवतारातलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं एकदा भेट झाली. आणि यांची भेट झाल्यानंतर बरं का ऐका प्रसाद महाराज. भेट झाल्यानंतर गंमत अशी झाली. जांबुवंत म्हणाले प्रभू रामचंद्रांचा मी निश्चिम भक्त आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले तू भक्ताचा काय विषय येतो तो माझाच मागचा अवतार होता. तू माझाच भक्त आहे. ते म्हणले नाही प्रभू तुम्ही जरी प्रभू आहात तुम्हाला वंदन आहे पण मी प्रभू रामचंद्रांचा निश्चिम भक्त. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले मी प्रभू रामचंद्रांचा निश्चिम भक्त. लागले भांडण. भांडणाला तर काही कमीच नाही आपल्याकडे आहे की. भांडणं झाले वाद झाले. वाद झाल्यानंतर त्यांनी ठरवलं एक काम करू ना म्हणले देवा आपण युद्धच करू ना. चेअरमन युद्ध करू म्हणले. युद्धाला काय हरकत. पहिलं दुसरं तिसरं महायुद्धाचा प्रकार नाही. युद्ध करू. जो जिंकल तो रामभक्त खरा पण जो हरेल त्यांनी जो जिंकल ते सांगल ते करावं. मान्य. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले मान्य. जांबुवंत म्हणाले मान्य. झालं युद्ध सुरू. प्रभू रामचंद्रांच्या तालमीत तयार झालेले जांबुवंत महाराज हारतील होय.
पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जांबुवंतांचा अधिकार आपल्या सर्वांना कीर्तनातून समजावा म्हणून मुद्दाम भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते युद्ध हारले. आलं लक्षात? मुद्दाम हारले. मुद्दाम हारल्यानंतर आता जांबुवंताला म्हणू लागले, जांबुवंता सांगा महाराज काय करायचं आज्ञा, मी तर हरलो युद्ध. कोण बोलू लागलं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं जांबुवंतांनी, माझी कन्या उपवर आहे, माझी कन्या ही विवाहासाठी तयार आहे आणि तिच्याशी आपण विवाह करावा आणि विवाह करून तिला तुमच्या घरी घेऊन जावं सासूरवाडीला. भगवान म्हणाले मी तर हरलोय, तुमचं आपलं आधीच ठरलं होतं ना. आपलं नाही, त्यांचं ठरलं होतं, असं ठरलं. आणि ते म्हणाले काहीच हरकत नाही जांबुवंता, तुम्ही प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त आहात, मला तुमचं ऐकावंच लागेल. तुमचा शब्द म्हणजे माझ्यासाठी आज प्रभू रामचंद्रांचा शब्द आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्ताचं रक्षण करणं आणि भक्ताचे शब्द खरे व्हावेत, भक्ताचे शब्द खरे व्हावेत यासाठी कमला नावाच्या कन्येशी जांबुवंताच्या कमला नावाच्या कन्येशी विवाहबद्ध झाले. कुठं? गोदावरी तीराच्या तिथं. त्या तीर्थाला नाव पडलं कृष्ण कमला तीर्थ. विठ्ठल विठ्ठल. आता बरेच जण येतात पैठणला, येतात वारी करतात आणि निघून जातात खरेदी करून पैठण्या घेऊन. पण पैठण्या घेण्याच्या अगोदर घ्या, माझं म्हणणं नाही, मी कशाला आमच्या माणसाचं नुकसान करू. घ्या, घेण्याबद्दल माझा विरोध नाही. पैठणी घ्या, भारीची घ्या, हलकी घ्या, तुम्हाला ज्या घ्यायच्या ते घ्या, माझा त्याला विरोध नाहीये. पैठणची पैठणी म्हणजे पैठणीच आहे, असो. पण आजूबाजूचे मंदिर सुद्धा एकदा बघत जा ना, डोळे उघडे ठेवून. एबीपी माझा सारखं उघडा डोळेन बघा नीट. हा, बघायचं ते मंदिर आहे ना, आम्ही त्याला डिझाईन जे केलंय ना, ते संपूर्णपणे वर कमळाचं फुलाचं डिझाईन केलंय. का? की लक्षात यावं, लोक जाते दर्शन घेते, तुका म्हणे माझा भोळा भाव द्यावा, पाहते राधा कृष्णाचं मंदिर आहे काय जणू. राधा कुठून आणली? मग हे कुठं गेलं तीर्थ? ते राधा कृष्णाचं मंदिर नाही, ते कृष्ण कमलाचं मंदिर आहे, हे लक्षात घ्या. म्हणून वर कमळाचं फुल तयार केलंय. विचार महाराजांना, महाराज येते, तुम्ही पण येता, पाहिलं का कधी? आता नका म्हणू नका. गोदावरी पात्राच्या घाटातून आपण वर चढतो, त्या कृष्ण कमला तीर्थाला घाटालाच नाव त्याच्यामुळेच पडलं ना, तो विवाहच तिथं झाला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी नंतर मग त्यांच्या घरी कमला देवींना घेऊन गेलं. 16,108 पैकी ही एक कमला देवी. विठ्ठल विठ्ठल. हे चरणनाथांचे संतांना संतत्व प्राप्त होईपर्यंत, वृत्ती स्थिर होईपर्यंत, संत होईपर्यंत त्यांचे तुमचे आमच्यासारखे पायच असतात. बघा तुम्ही अनेक अभंग पाय हा शब्द उच्चारलेला किंवा लिहिलेला आहे. पण एकदा संतांना संतत्व प्राप्त झालं, वृत्ती स्थिर झाली, वृत्त संत पदाला प्राप्त झाली की मग ते पाय पाय राहत नाही, ते चरण होतात. म्हणून कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे. उद्धरी जगाचे कली दोष. जो जो मनोभावे नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो तो उद्धरी जगाचे कली दोष. नाथ महाराजांच्याकडे एकच ड्युटी आहे, उद्धरी जगाचे कली दोष. विठ्ठल विठ्ठल. तिसऱ्या चरणामध्ये निळोबाराय महाराज सांगतात, जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित. जया तीर्थी स्नान. ज्यांना या प्रतिष्ठान नगरीमध्ये जाऊन गोदावरी नदीचं स्नान घडेल, त्यांच्यासारखे परम भाग्य कोणाचं नाही. लक्षात ठेवा. ज्यांनी स्नान केलं रे केलं, तत्पदी दर्शन आहे, लगेचच दर्शनाला येतं माणूस. बघा ना तुम्ही, आमच्याकडे आल्यानंतर गोदावरीचं स्नान जसं पंढरपूरचा नियम आहे तसाच पैठणचा नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 2 यात्रा महत्वाच्या सांगितल्या. यात्रा म्हणजे वारी सांगतो तुम्हाला समजन म्हणून, तुम्हाला समजणार नाही वारीचं गणित म्हणून मग मी यात्रा म्हणून. एक म्हणजे आषाढी सोहळा पंढरपूर, आणि दुसरा महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा ती म्हणजे पैठण नाथषष्ठी. त्याला अनन्यचरण असं महत्व आहे. सगळेच येतात ना, सगळेच येतात. कशासाठी? पूर्वज उद्धरण कुळासहित.
सगळे स्नान करतात गोदावरीला, तिकडे चंद्रभागेत करतात, इकडं गोदावरीत करतात. इकडे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे, इकडे विजयी पांडुरंगाचं दर्शन. इकडे नामदेवराय महाराज भेटतात, इकडे एकनाथ महाराज भेटतात. योगायोगानं आषाढीला गेलेत तर सगळ्या संतांचं दर्शन एकत्रित होणारी ती पंढरी आहे महाराज. म्हणून त्याला भूवैकुंठ म्हणलंय. विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी स्नान केलं त्याला लगेचच नाथ महाराजांचं दर्शन, आणि दर्शन झाल्यानंतर मग बरेच जण येतात, आम्ही बसलेलो असावं कधी मंदिरात, मग तर जमलं. महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. म्हणलं बर जय. आजपासून महाराज आपण राग सोडा. काय सोडलं म्हणजे त्याचा भाव प्रकट होत नाही ना. मला म्हणता येतं राग सोडला, पण तो तसं म्हणत नाही ना, राग सोडा. काय सोडा? मी विचारलं त्याला, काय सोडलं बाबा तुम्ही? राग सोडला म्हणे. आजपासून आपण काय सोडलं? काय सोडलं? राग सोडला. मी परत एकदा विचारलं, काय सोडलं बाबा तुम्ही नेमकं? ते म्हणे महाराज राग सोडला आजपासून, शांती ब्रह्म व्हायचा ठरवलेलं आहे म्हणे आपण, आजपासून राग सोडला. परत 1-2 मिनिटं गेले, परत विचारलं म्हणलं बाबा काय सोडलं? तो म्हणला राग सोडला. राग सुटू शकतो का राग आपला? जगात शांती ब्रह्म एकच, फक्त एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. तिथं 5 मिनिटात लक्षात येतं कोण राग सोडतो आणि कोण नाही. लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून पूर्वज उद्धरण कुळासहित फक्त तुमचा उद्धार होत नाही, तुमच्या पुढच्या पिढीचं उद्धारण होत नाही, पूर्वज सुद्धा उद्धरले जातात. असा या तीर्थक्षेत्राचा महिमा आहे महाराज. मग विचार करा, पांडुरंग परमात्मा असेल, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, किंवा प्रभू रामचंद्र भगवान असतील, यांनी का पैठणात येणं पसंत केलं असेल? कारण एकमेव आहे, नाथ महाराजांना सगुण रूपात दर्शन, आणि नंतर नाथ महाराजांचा अवतार कार्य झाल्यानंतर तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्या पैठण नगरीचं महत्व कळावं, म्हणून निळोबाराय महाराज अभंग लिहितात. कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कली दोष विठोबा रखुमाई. निळोबाराय महाराज आपल्याला सांगतात, निळा म्हणे दया घडू.
कृष्ण कमलाची निळा म्हणे जया घडो तेथील वारी, निळा म्हणे जया घडो तेथील वारी, तया पुण्यासये न वर्णावे. आता आपला प्रतिपाद्य विषय हा. नाथ महाराज सांगतात वारी कुठलीही असू द्या, फक्त भेदरहित वारीशी जाईल. आज जे आपण दिंडी निघाल्यानंतर जोगवा म्हणाले महाराज, जोगवा म्हणल्यानंतर बऱ्याच जणांच्या अंगातच येतो. पण अंगात येणाऱ्या प्रकरणे ते वारकरी संप्रदाय मान्य करत नाही बरं का. हेही नका कापूर द्यायचं, मोकळं करायचं. असो, आपल्याकडे सगळ्यावर इलाज आहे ना. मला सांगण्याचा भाग एवढाच आहे की जोगवा नाथ महाराज का लिहित असतील, त्याचं कारण एकमेव आहे की त्या पांडुरंग परमात्म्याचं अभंगाच्या स्वरूपामध्ये भरपूर वर्णन नाथ महाराज करतात. पण त्याच बरोबरीनं विठाई जगत्रययांनी या संबोधाने त्याच पांडुरंग परमात्म्याला एका दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहून त्याच्यावर काही लिहिता येतंय का? नाथ महाराजांचा हा कदाचित प्रयत्न असावा. म्हणून नाथ महाराज अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावा या झाडणी, भक्ता लागी तू पावस निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे नाही की नाही. आणि पुढच्या चरणामध्ये द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीची जाईन, आईचा जोगवा मागे. कैसा? आईचा. नाथ महाराज सांगतात, लक्षात ठेवा. किंवा अजून एक प्रकरणी वारी नावाचं नाथ महाराज म्हणतात, वारी 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 हो वारी. तुमच्या जिल्ह्याचं दैवत आहे, म्हणजे आमचंही आहे, पण तुमच्या जिल्ह्यात आहे स्थित म्हणून वारी हो
वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका हो पडाल नरकाद्वारी. इच्छा फार वाईट. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, शेती पाहिजे, परत दुसरा बंगला पाहिजे. इच्छा वाईट. नाथ महाराज त्या मुरळीची उपमा त्या इच्छेला देतात. नाथ महाराज वेदांत शास्त्र पारंगत म्हणून या सगळ्या गोष्टी भारुडात नाथ महाराजांनी सगळ्यांना समजाव्यात म्हणून लिहिल्या. वारी करत असताना इच्छा मुरळीस पाहू नका हो पडाल नरकाद्वारी. नितीन महाराज बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. सावध व्हा सावध व्हा सावध व्हा सावध व्हा सावध व्हा. रात्र वैरेची म्हणून सावध व्हा. सावध होऊन भजनी लागा रे देव करा कैवा. नाथ महाराज असंच सांगतात. पहिले अहम वाग्या सोहम वाग्या, नंतर इच्छा आणि नंतर एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावर कुंचा वारी. वारी म्हणजे काय हो? वारी म्हणजे तुम्हाला वेळ नसतो, तुम्हाला काही काम धंदे नसते म्हणून वारी सांगितली का? अजिबात नाही. तुम्हाला वाटत असेल जे अवारकरी आहेत ना त्यांना जर असं वाटत असेल यांना काहीच हे रिकाम टेकडे यांना काहीच काम नाही म्हणून यांना लावलं वारीनी. हे वार करी आहेत आणि वारही करी. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी आता फराळाची पंगत होणार आहे उद्या द्वादशी. त्याला नाही इलाज. काही बल्ब कंपनीचाच फॉल्ट असतो, तो आमचा फॉल्ट नाही. ते पेटतच नाही. 1 वर्षाची वॉरंटी असू नाही तर 10 वर्षाची असू, ते पेटतच नाही. त्याला नाही इलाज. असो, मला सांगण्याचा भाग एवढाच आहे. लक्षात घ्या की वारी फक्त काही काम धंदे नाही म्हणून वारी करायची नसती, तर परमार्थामध्ये एक नित्य नैमित्तिक नावाचं कर्म आहे. एक नित्य असतं आणि एक नैमित्तिक नावाचं कर्म असतं. नैमित्तिक कर्म हे संवत्सरातून एकदा कधीतरी करता येतं किंवा 2दा करता येतं किंवा महिन्याला करता येतं. आणि नित्य कर्म हे दररोज करावं लागतं. तर नैमित्तिक कर्मामध्ये येणारं प्रकरण जे आहे वारकऱ्यांच्या ते म्हणजे वारी. वारकऱ्यांना वारी कशा वारीला कोण करणार दुसरं तर वारकरी. आणखी वारकऱ्याचं नामकरणच त्या वारीहून झालंय. जो वारी करतो त्याला वारकरी म्हणायचं. पण आता प्रकरण बदललंय. आता बरेच जण त्या वारीला वेगळ्या अर्थानं घ्यायला लागले, पण घेऊ नका. वारी खऱ्या अर्थाने करायची असेल मग ती पंढरपूरची असू द्या, ती देहूची असू द्या, ती आळंदीची असू द्या, ती पैठणची असू द्या, ती त्र्यंबकेश्वराची असू द्या, ती मुक्ताईनगरची असू द्या, नाही तर सासवडची असू द्या.
वारी म्हणजे शुद्ध परमार्थ करायचा असेल तरच वारी करा, नसता घरी बसले आणि ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आम्हाला काहीच अडचण नाही. करायचा असेल तर शुद्ध परमार्थ करायचा, तरच वारीत जायचं, नाही तर वारीत जायचं. आजकालचे प्रकरण ऐकल्यानंतर त्या वारीबद्दल बऱ्याच जणांना किळस वाटायला लागली, पण ती वाटू नये यासाठी तुम्हाला थोडं कडक शब्दात सांगतो. मी नाही बोलत, नाथ महाराज बोलून घेतात. वारीचे नियम जे आहेत त्या वारीच्या नियमातच आपण चाललो पाहिजे. नाही तर भजन चाललंय, हरिपाठ चालला, आम्ही इकडं माग पेरू खाय, सफरचंद खाय, केळी खाय, कुणी शेंगा देत शेंगा खाय, नाही काही तर फारसन आहेच मग. अशी वारी करू नका. वारी करायची असल ती कुठलीही असू द्या, वारी करायची असल तर नाथ महाराज, तुम्हाला वाटतं मल्हारी महासकांचा संबंधांनी बोलतात, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, अगदी बरोबर आहे. पण हा एक अर्थ घ्या आणि त्याचा दुसरा अर्थ घ्या, कुठलीही वारी आणि आमची देवता सत्य शिंकलं बघा. कुठलीही वारी असू द्या, वारी ही कोणाची असती, जो आपल्या मळाचं हरण करतो तो मल्हारी देवता आहे, त्याची वारी करा. वारी करून तुमच्या मळाचं हरण झालंच नाही तर ती वारी निष्फळ ठरेल कदाचित. पण वारी करून जर नाथ महाराजांचे 10-5 अभंग जास्त पाठ झाले, तुकोबाराय महाराजांच्या अभंगावर एखादं चिंतन करता आलं, एखाद्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवर प्रवचन करता आलं, तर समजून घ्यायचं खऱ्या अर्थाने आपली वारी सफल झाली. निळोबाराय महाराज शेवटचा चरण खर्च करायला त्यांना माहित नव्हतं का? अहो त्यांनी केली वारी मग लिहिलं, निळा म्हणे जया घडो तेथील वारी. जर वारी घडली पैठणची तर तया पुण्यासही न वर्णावे. जसं माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, तसं त्याच्या पुण्याला पारावार उरणार नाही असं निळोबाराय महाराज म्हणतात. कुठलचं तर कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कली दोष. एकदा सगळ्यांनी नाथ महाराजांचं प्रेमाने भजन करा. जनार्दन माऊली तीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कुली दोष. दया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित निळा म्हणी जया घडो तेथील वारी दया पुण्यासही न वर्णावे. कृष्ण कमला तीर्थ चरणनाथांचे उद्धरी जगाचे कुली दोष. झालेली सेवा यथा योग्य यथा वेळेमध्ये सद्गुरु नाथ महाराजांच्या कृपेने आणि सद्गुरु नाथ महाराज जे बोलले माझ्या मुखातून तेच आपण श्रवण केलं. माझ्यात एवढी ताकद नाही की मी फार मोठा कीर्तन करावं वगैरे, पण जे काय बोलून घेतात ती सगळी नाथ महाराजांची कृपा आहे आणि नाथ महाराजच बोलून घेतात. ज्या ज्या गोष्टी मला इथं सांगायला पाठवलं त्या त्या गोष्टी मी सांगितल्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि मी आमच्या संतोष महाराजांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून सगळ्यात मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा खंडाळे ते पैठण काढणारे एकमेव आहेत. आता हळूहळू सुरू होतील त्यांच्याकडे पाहून आनंदाचे. आम्हाला काही दुःख नाही, आम्हाला बरोबरी करायसाठी आम्ही हे केलेलं नाहीये, पण
एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळणं हे खऱ्या अर्थाने कौतुकाची गोष्ट आहे. आज एक नाही, आज कितीतरी आमच्या घराण्यातले लोक त्यांनी कीर्तनाला इथं आणावेत, प्रस्थानाला, सांगतेला, हे सगळेजण, आम्ही सगळेजण इतके पटकन उपलब्ध होत नाहीत कुठं पण. म्हणजे आम्ही फार मोठे किंवा वासरात लंगडी गायची आणि अशातला भाग नाही, पण त्या माणसाची जी आस्था आहे आणि त्या माणसाची जी नाथ महाराजांवर असलेली श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या पोटी आम्ही सगळेजण पटकन येतो. आणि अशी साथ आपण सर्व पंचक्रोशीतील परिसरातील मंडळींनी त्यांना कायम ठेवावी. ते जे म्हणतात, जसं म्हणतात, त्या हिशोबाने त्यांचं ऐकावं, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. माझं कीर्तन आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दलही आपल्या सर्वांच्या चरणी परत एकदा नतमस्तक दंडवत प्रणाम करतो. आज आवर्जून या ठिकाणी माझं भाग्य आहे की हरिभक्ती परायण श्रीयुत नंदकिशोर बाबा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ते बसले होते, अभंग ऐकल्यानंतर उठले आणि टाळ घेऊन गळ्यात. याला म्हणावं साधक वृत्ती. याच्यापेक्षा काय असतं? नाही तर एखादा असले असते म्हणले असते पोरं सोरं ते काय वारीतलं कीर्तन, तसं नाही. पण बाबाला खऱ्या अर्थाने नाथ महाराजांवर तेवढंच प्रेम आहे आणि नाथ महाराजांची सुद्धा कृपा त्यांच्यावर तेवढीच आहे. म्हणून याही वयात अगदी चालत चालत 1.5-2 किलोमीटर आमच्या सोबत आलेत वीणा घेऊन. साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आपण उपस्थित सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. सगळेजण जे नाथषष्ठीला येणार आहेत ते, आणि जे ज्यांना श्रद्धा शक्य नाही वारी करणं, त्यांनी मध्ये आले का होईना पण पैठणची वारी सोडू नका. एखाद्या एकादशीला, एखाद्या काहीतरी निमित्त असेल, एखाद्या सणावाराला, कधी का होईना, जेव्हा जमल तेव्हा आल्यानंतर त्या ठिकाणी पैठणला नाथ महाराजांचं दर्शन निश्चित घ्या. तुमचेही पूर्वजही उद्धरतील आणि सगळे पापही नाहीशी होतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. योग्य ते नाथ महाराजांची कृपा, अयोग्य ते इथंच सोडा. आणि या ठिकाणी कीर्तन सेवा माझी अटकते. विठ्ठल जय जय चरण एक दोन मिनिटं थांबा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, खरं तर या दोन महान राजांच्या राजाश्रयास नाही आणि रोकडवराच्या वास्तव्याने पुण्य झालेल्या खंडळ नगरीमध्ये खरं तर आज श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळा पहिल्या दिवसामध्ये प्रस्थान करत असताना वेळ खरं तर खूप झालेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्याच वंशातील 14वे वंशज हरिभक्त परायण डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी महाराजांची अतिशय या वारीसाठी समर्पक सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सर्वात लाडके शिष्य संत निळोबारा यांचा एक सुंदर असा 4 चरणाचा महाराजांनी अभंग या ठिकाणी घेत असताना संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं महत्व विशद करत असताना आपण ज्या पैठणच्या वारीसाठी जात आहोत, या पैठणच्या वारीतील त्या तीर्थक्षेत्राचं महत्व विशद करण्याचं खरं तर महाराज आपण यांना शुभेच्छा देत आहेत. महाराज सुकुरे महाराजांना विनंती की आपण या ठिकाणी यायचं आणि हा सन्मान या ठिकाणी महाराजांचा करायचा आहे. संदीपराव हिंगे असतील, कैलासराव खेडकर असतील, काळूराव मामा खेडकर असतील,
भरत बाजीराव दरोडे उद्योजक असतील, यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या वतीने होतोय. तर आपणही या ठिकाणी यायचा आणि आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. तर आपले हरिभक्तपरायण माणिक महाराज मासळ माळसकर, हरिभक्तपरायण गोमकर महाराज, आपण या ठिकाणी यायचंय आणि हा सन्मान स्वीकारा. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातंय. चला दाजी चला. पुरुष मंडळी त्या ठिकाणी बसतील. पुन्हा एकदा सर्व